पुण्यात विषारी दारूचे सेवन केल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून सातत्याने कारवाई करत आहे। याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी तालुक्यातील वल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हात्रे कंपाऊंडमध्ये असलेल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी रात्री छापा टाकत मोठी कारवाई केली। या छापेमारी दरम्यान गोदामात प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवून ठेवलेले 5,929 लिटर मेथेनॉल जप्त करण्यात आले असून गोदाम सील करण्यात आले आहे। प्राथमिक तपासात समोर आले आहे की याच मेथेनॉलचा वापर पुण्यात विषारी दारू तयार करण्यासाठी करण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील विविध गोदाम परिसरांमध्ये अनेक वर्षांपासून रासायनिक आणि प्रतिबंधित पदार्थांचा बेकायदेशीर साठा जप्त केला जात असल्याच्या तक्रारी आहेत। यापूर्वी सुमारे महिनाभरापूर्वी राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकून सुमारे 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले होते। या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 1,745 कोटी रुपये असल्याचं सांगितलं गेलं होतं। विशेष म्हणजे मागील कारवाईप्रमाणेच यावेळीही एफडीएच्या कारवाईची कोणतीही माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना नव्हती। त्यामुळे भिवंडीतील गोदाम परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा आणि कारवाया होत असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून अवैध नेटवर्कशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे।